जिल्हा परिषदेची निवडणूक लागली त्यावेळी अनेक लोक फार मोठी आव्हानं देत होती। राजकारणाची पातळी एवढी खाली गेली की अतिशय खालच्या स्तरावरची भाषा सत्ता मिळवण्यासाठी लोक करायला लागली। लोकांना भान राहिलं नाही की राजकारण हे समाजासाठी करायचं असतं। व्यक्ती सापेक्ष प्रचार आणि व्यक्तिनिष्ठ अशा भाषा या लोक करायला लागली आणि बहुतांशी सगळीकडे सांप्रदायिक टोकाची भाषणं करून लोकांची डोकी कशी भडकतील याचे प्रयत्न जिल्हाभर झाले। पण सांगली जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे। या गावातल्या बाबूजी पाटणकरांच्या पासून ते नागनाथ अण्णा आणि स्वर्गीय वसंतराव दादांपर्यंत ह्या सगळ्या लोकांनी जी.डी. बापूंनी देखील बाळासाहेब पुरोगामी विचारसरणीचा आग्रह धरला, आयुष्यभर धरला। जातीयवादी विचारसरणीची आपल्या अंगावर सावली पडणार नाही असा प्रयत्न सगळे करायचे।